कालाय तस्मै नमः. आषाढ मास भाग 3. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. आपण व्यासांचा वेदव्यास म्हणून उल्लेख केला आणि तो भागही पाहिला. आता पाहूया महाभारत, त्यांचं अत्यंत गाजलेलं लेखन कार्य. महर्षी व्यास म्हटलं की महाभारत डोळ्यासमोर उभं राहतं. महाभारताचा प्रचंड इतिहास व्यासाने लिहून काढला, पण तो कल्पनेतला नाही आहे. प्रत्यक्ष महाभारत घडताना व्यास तिथे उपस्थित आहेत. किंबहुना असं म्हणावं लागेल, महाभारत घडण्याची प्रक्रियाच व्यासांमुळे सुरू झाली. कारण माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडू, विदुर या तिघांनाही जन्म दिलेला आहे. आणि पुढे त्यांचेच पुत्र कौरव, पांडव आणि त्यातून सुरू झालेलं महायुद्ध, हे सगळं आपल्याला माहिती आहे. हा सगळं घडून गेल्यानंतर युद्ध समाप्तीनंतर महर्षी व्यासांनी हा अनुभवलेला सगळा काळ, त्या प्रत्येक वेळा ते उपस्थित आहेत. प्रत्येक घटना त्यांनी बघितलेली आहे आणि त्यांच्या तपश्चर्यामुळे दूरदृष्टीने त्यांना ती सहजपणे दिसते आहे. तर असा हा इतिहास महर्षी व्यासांनी लिहून काढला. म्हणजे काय काय लिहिलं? सगळा तो अनुभवलेला काळ, त्यातले मानवाचे विविध पैलू, वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळी चरित्र, वेगळं आचरण, त्याचे झालेले परिणाम सगळे पुढच्या पिढीला कळावे म्हणून त्यांनी हा इतिहास लिहून काढला, लेखन केलं. नरनारायण पर्वतावर महर्षी व्यासांनी हे कथन केलं. ऋषी सौतींनी त्याचं लेखन केलं. या ऐतिहासिक वाङ्मयाला त्यांनी जय भारत असं नाव दिलं होतं. कारण हे युद्ध म्हणजे धर्माचा जय करून देणारं युद्ध होतं. धर्मासाठी लढलं गेलेलं युद्ध होतं. आणि या ग्रंथामुळे मानवी जीवनातील संस्कृतीचे अष्टांगांनी संवर्धन, संस्कृतीचे अष्टांग आपण मागच्या भागात पाहिले, आणि या अष्टांगांचं संवर्धन या लेखनामुळे आपल्या झालं आहे. याच ग्रंथाला पुढे त्यांनी महाभारत असं नाव दिलं. तर तत्त्वज्ञानाच्या सर्व वाङ्मय कार्यात महाभारताचा महिमा अलौकिक आहे. व्यासांच्या उज्ज्वल कीर्तीची धवल पताका असं महाभारताला म्हटलं जातं. 4 पुरुषार्थ, जीवनोपयोगी आयुर्वेदिक शास्त्रे, इतिहास, 6 शास्त्रांचा वेदविस्तार, भूत, भविष्य, वर्तमान काळाची लक्षणं, चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र रचना असे स्थूल आणि सूक्ष्म विषय ह्याच्यामध्ये आहेत. देव, मनुष्य, यक्ष, किन्नर, राक्षस, नाग, जगाचे नव्हे तर त्रैलोक्यातील सृष्टीचे व्यवहार यात आहेत. म्हणून धर्मेच अर्थेच कामेच मोक्षेच पुरुषर्षव यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित. जे यात नाही ते जगातही नाही जणू, असं वर्णन केलं गेलं आहे. या विस्तीर्ण इतिहासाचं लेखन प्रत्यक्ष गणेशांनी म्हणजे गणपतीरायांनी केलेलं आहे. आणि लिहिताना गणपती लेखक झाला, पण लिहिताना आपल्याला थांबावे लागू नये अशी अट गणपतीने घातली होती. बघा, गणपती विद्येची देवता, त्यांनी महर्षी व्यासांना अट घातली की लिहिताना मला थांबावं लागतं कामा नाही आहे. तुम्ही सतत बोलत राहायचं, मी सतत लिहित राहणार, मला एक क्षण थांबणार नाही. मग त्याला व्यासांनी प्रतिअट घातली. काय? की मी जे काही सांगेन त्या सगळ्या श्लोकांचा अर्थ समजून मगच त्यांनी लेखन करावं. आणि मग त्यांनी काय केलं, व्यासांनी मध्ये असे श्लोक घातले की प्रत्यक्ष श्री गणेशालाही त्याचा अर्थ लावण्यास वेळ लागे. त्या वेळात श्री व्यास पुढील श्लोकाची रचना करीत असत. तर जगाचे नव्हे तर त्रैलोक्याचे शब्दचित्र म्हणजे महाभारत. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं याला म्हटलं गेलं. आणि भारतम पंचमो वेद असंही महाभारताला म्हटलं गेलं आहे. ऐहिक आणि पारलौकिक अशा मानवी जीवनाची दोन्ही अंगांची
सार्थकता व्हावी अशा सर्व ज्ञानाचा यात समावेश आहे. प्रत्येक लेखनामागे त्यांचा हेतू स्पष्ट आहे. महाभारत लिहिताना त्यांनी अहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही जीवनाची सार्थकता कशी होईल याचं ज्ञान या महाभारतात आहे. आणि आणखीन काय आहे महाभारतात? यतो धर्मस्ततो जया हे महाभारताचं घोषवाक्य आहे. आणि म्हणून आपल्याला हे पूर्ण महाभारत वाचल्यानंतर, पूर्ण युद्ध झाल्यानंतर, पूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर असं दिसतं की यतो धर्म ततो जया. आणि म्हणून आपण धर्मानेच वागावं ही शिकवण थेट खालच्या स्तरापर्यंत त्यांनी नेलेली आहे. याच्यामध्ये ही जणू काही धर्मसंहिताच आहे. कारण याच्यामध्ये व्यास, श्रीकृष्ण, पराशर, भीष्म, विदूर, धर्मराज, कुंती यांच्या मुखातून धर्माचं स्वरूप, त्याची व्यापकता, आवश्यकता याविषयी विचार मांडले गेले आहेत, प्रगट झालेले आहेत. शांती पर्व हे महाभारताचं सार आहे. अनुशासन पर्व हे धर्मनिर्णय करण्यासाठीचं श्लोकबद्ध असं हे पर्व आहे. धर्मनिर्णय करण्यासाठी श्लोकबद्ध हे पर्व आहे. कारण धारणा धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा. समग्र जीवनाची धारणा धर्मामुळे होते. व्यासांनी वैयक्तिक आणि सामाजिक नीतिधर्म यांबरोबर राजनीतिशास्त्रावरही भर दिला. कारण एक राजधर्म बिघडला की धर्म, समाज, धन, संपत्ती, विद्या, तपस्या, वेद सर्व काही रसातळाला जातं, ज्याचा अनुभव आज आपण पदोपदी घेतो आहे. कारण राजधर्म बिघडला की खालचे सगळे धर्म बिघडून जातात. महाभारताच्या मध्यभागी भीष्म पर्वामध्ये गीता सुगीता कर्तव्या किम अन्यै शास्त्रविस्तरैः अशी महान भगवद्गीता ग्रथित केलेली आहे. जगातल्या प्राचीन आणि अर्वाचीन तत्त्वज्ञानी अध्यात्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून गीतेचा आजही आदर केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की आता किती पुनरुत्थान चाललेलं आहे. गीतेच्या माध्यमातून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार, हिंदू धर्माची गीता म्हणजेच भगवद्गीता, असं हे लेखन कार्य त्यांचं आहे. आणि तिसरं कार्य आपण त्यांचं पाहणार आहोत, पुराणांचं पुनरुत्थान. समाजात वेद वाङ्मय पोहोचवताना असं लक्षात आलं की यज्ञकार्याचा सामान्य जनांवर फारसा प्रभाव पडत नाही. महर्षी व्यासांनी समाजातील विविध उपासना, संप्रदाय, त्यांच्या विविध कथा, त्यांच्या समजुती, त्यांचं तत्त्वज्ञान अशा विविध वाङ्मयांचे एकत्रीकरण केले. त्याचे संपादन, लेखन, वितरण केले. त्याला पुराण असे नाव दिले. ज्ञानदानाने समाज बांधून ठेवला. ऋषी पतंजली म्हणतात, काठक संहिता म्हणजे शुक्ल यजुर्वेदाची ही संहिता खेडोपाडी मुखोद्गत होती. म्हणजे तळागाळापर्यंत कसे वेद नेले तर या संपादनातून, की काठक संहितेसारखी संहिता सर्वसामान्य माणसाचे तोंडी पाठ होती. म्हणजे किती कार्य वितरणाचं सुद्धा त्याने केलं. नुसतं लेखन संपादन केलं नाही तर तळागाळापर्यंत ते नेण्याचं, आचरणात आणण्याचं काम त्यांनी केलं. इतके महान कार्य महर्षी व्यासांनी शिष्य रोमहर्षणाला पुराणं शिकवली. पुराणं जी त्यांनी लिहिली ती 108च्या वर पुराणं आहेत. आपल्याला सध्या फक्त 18च पुराणं माहिती आहेत. म्हणजे त्या पुराणांची फक्त नावं माहिती आहेत आणि त्यातली किती उपलब्ध आहेत माहिती नाही. कारण अजूनपर्यंत आपल्या हातात कुठलीही पुराणं पडलेली नाहीत. आपल्याला फक्त वराह पुराण, हे पुराण, मत्स्य पुराण अशी जेमतेम नावं काहीतरी आपल्याला माहिती असतात. त्यांनी आपल्या 6 शिष्यांना रोमहर्षणांना ती दिली. 18 मुख्य पुराणं झाली. बाकी खूप सारी आज लोप पावली आहेत. त्यामुळे आपल्याला जवळ ती उपलब्ध नाहीत. आपल्याला आता वर्षभर चालणारे सण, वार, उत्सव, व्रत, वैकल्य आपण अगदी दर महिन्याची पाहतो आहोत. हे सगळं कशामुळे आहे तर या पुराणांमुळेच टिकून आहे. कारण माणूस कसा आहे, कथाप्रिय आहे. आणि या गोष्टीतून म्हणजेच पुराण आपण म्हणतो एक काय पुराण लावलं आहे तू, म्हणजे काय की तो एखादी गोष्ट सांगत असतो. त्याच्या गाभ्यातून त्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, मन मोकळं करायचं असतं. आणि श्रद्धा, परंपरा, रूढी या सगळ्या अशा कथांमधून जपल्या गेल्या, अशा पुराणातून जपल्या गेल्या. आणि म्हणून
आपली भारतीय संस्कृतीचं संरक्षण अंशात्मक का होईना, पण आपण हे व्रतवैकल्य पाळल्यामुळे, पुराणांप्रमाणे वागल्यामुळे होत असतं. तर असं हे त्यांचं पुराणांचं पुनरुत्थान आणि महाभारत हे लेखन कार्य आपण पाहिलेलं आहे. हे सगळं करताना आपण इथे थोडं थांबूया आणि सर्वात त्यांचा पवित्र असलेला ग्रंथ पुढल्या भागात पाहूया.